नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. रखरखीत उन्हाळा म्हटलं की शरीरातील खूप सारी उष्णता वाढली जाते. वाढलेल्या उष्णतेमुळे हातापायांची जळजळ, पोटामध्ये आग, डोळ्यांची जळजळ वाढते. म्हणूनच आज आपण शरीराला थंडावा देणारं आणि उष्णता कमी करणारं एक पेय म्हणजेच सरबत बनवणार आहोत. हे सरबत आठवड्यातनं तुम्ही एकदा तरी नक्कीच प्यायला हवं किंवा शक्य झाल्यास 2दा जरी घेतलं तरीही चालेल. सकाळी-सकाळी उठल्याबरोबर हे सरबत तुमच्या शरीराला अत्यंत फायदेशीर ठरेल. तर इथं मी पोहे खायचा 1 चमचा घेतलेला आहे. याच चमच्याने आपल्याला 1.5 चमचा इतके धने घ्यायचे आहेत. 2 चमचे इतकं मी सब्जा घेतलेलं होतं. आता हे सगळं साहित्य आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचं आहे व सकाळी-सकाळी तुम्हाला हे सरबत प्यायचं आहे. तर इथं मी एक छोटा तुकडा आमसुलाचा घेतलेला आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. सोबतच 1 चमचा इतकी बडीशेप सुद्धा आपल्याला भिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 चिमूट काळं मीठ घेतलेलं आहे. घेतलेल्या साहित्यामध्ये 3 ग्लास इतकं हे सरबत तयार होतं. म्हणजेच 3 व्यक्तींना आरामशीर पुरेल इतकं हे सरबत तयार होतं. आता रेसिपी सांगता-सांगता मी तुम्हाला याचे फायदे सुद्धा सांगणार आहे. जिरं खाल्ल्यामुळे वजन कमी होतं. सोबतच पचनशक्ती सुधारते, ज्यामुळे गॅस, पोटफुगी आणि अपचनाचा त्रास कमी होतो. सोबतच रोगप्रतिकारशक्ती सुद्धा जिऱ्यामुळे वाढते. यानंतर धन्याचा सुद्धा धने पाणी पिल्यामुळे आपलं शरीर डिटॉक्स होतं. थायरॉइडसाठी अत्यंत उपयुक्त आहे. महत्त्वाचं म्हणजे शरीरातील अतिरिक्त उष्णता धने पाणी पिल्यामुळे कमी होते. कोलेस्ट्रॉल कमी होतं. त्वचेसाठी सुद्धा हे जिरं खूप फायदेशीर आहे. आता इथे एक मी वाटी घेतलेली आहे. यावरती आपल्याला एखादी गाळणी ठेवायची आहे व हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला टाकून न देता आपण जे सरबत बनवणार आहोत त्यामध्ये वापरायचं आहे. कारण आपण जे साहित्य भिजवून घेतलेलं आहे त्याचा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे. यासाठी आपल्याला हे टाकून न देता सरबतासाठीच वापरायचं आहे. तर आता इथे पहा सगळं मी या गाळणीतून गाळून घेतलेलं आहे. आता आमसूल हे पित्तशामक आणि उष्णतारोधक आहे. त्वचेची जळजळ, खाज कमी होते, अशक्तपणा दूर होतो, हृदयाचे आरोग्य सुधारतं. आमसूल खाल्ल्यामुळे पचनशक्ती खूप म्हणजे खूपच स्ट्राँग होते. अत्यंत पचनशक्तीसाठी आमसूल उपयुक्त आहे. घेतलेलं सगळं आपण जे गाळून घेतलेलं साहित्य आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथं आवडीप्रमाणे तुम्हाला गूळ वापरायचा आहे आणि हे मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला गूळ आवडत नसेल तर ऐवजी तुम्ही मध वापरलं तरीही चालेल. एकदा हे आपल्याला गाळणीतून गाळून घ्यायचं आहे. व तुम्हाला आवश्यक तितकं यामध्ये पाणी घालायचं आहे. शक्यतो जास्त पाणी घालायचं नाही. राहिलेला चौथा तुम्ही दुसरं सरबत बनवण्यासाठी दुसऱ्या दिवशीपर्यंत वापरू शकता किंवा टाकून दिलात तरीही चालेल, कारण याचा सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता याचं आपल्याला सरबत तयार करून घ्यायचं आहे. राहिलेलं पाणी यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे. खूप जास्तीचं पाणी सुद्धा घालायचं नाही. माठामधलं आपल्याला पाणी वापरायचं आहे. फ्रिजच्या पाण्याचा इथं वापर करायचा नाही आणि राहिलेलं सब्जा सुद्धा तुम्हाला यामध्ये आवडीप्रमाणे वापरायचं आहे. तयार झालं आपलं उष्णता कमी करणारं व शरीराला थंडावा देणारं सरबत. तर आता बडीशेप ही खाल्ल्यामुळे शरीराला थंडावा मिळतोच. सोबतच पचनासाठी सुद्धा बडीशेप खूप फायदेशीर आहे. आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. सोबतच शरीरातील रक्ताचं सुद्धा शुद्धीकरण बडीशेपमुळे होतं. त्यामुळे बडीशेप नक्कीच खाल्ली पाहिजे. सोबतच सब्जा हे पोटाला थंडावा देतं. मानसिक तणाव असेल तर तो दूर होतो. यानंतर चांगल्या झोपेसाठी सुद्धा सब्जा अत्यंत उपयुक्त आहे. शरीरातील उष्णता सब्जामुळे कमी होते. तर खूप सारे या पेयाचे फायदे आहेत, या सरबताचे फायदे आहेत. तुम्ही या उन्हाळ्यामध्ये आठवड्यातनं एकदा तरी हे पेय नक्की करून प्या. तुम्हाला अत्यंत फरक जाणवेल. कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.